पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव ग्रुप ग्रामपंचायत असून यामध्ये वडगाव जोगे व कोकडी तांडा या दोन बंजारा समाज बांधवांच्या गावाचा समावेश आहे। यापैकी वडगाव जोगे गावात घाणीचं साम्राज्य, नळांना येणारं दूषित पाणी, डासांचा प्रादुर्भाव, अंतर्गत रस्ते याबाबत ग्रामस्थ वैतागले असून त्यांनी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या आहेत। याबाबत सत्यजित न्यूज कडून सरपंच यांना खुलासा मागितला असता बघून घेऊ, तुम्ही बातमी देऊन टाका, काही फरक पडत नाही असे बेजबाबदारपणे उत्तर दिलं असून संबंधित सरपंच आमदार किशोरप्पा पाटील यांचे कार्यकर्ते असल्यानं कदाचित सत्तेच्या हवेत सरपंचांनी असं उत्तर दिलं की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे। आमच्या पाशी सगळे गडरी आहे पाण्याची, नळामध्ये गदला पाणी येतो, संडास उलटी येऊन राहिली आम्हाला। कोणत्या गावचे तुम्ही? जोग्या तांडाची। काय नाव तुमचं? सारजा। नळाला पाणी कसं येतं? गदळा गढूळ पाणी येतो। त्यामुळे काय त्रास होतो? पोरा सोराले संडास उलटी होतो। अरे ही डाब तुंबली येते, याचा काय हा, त्रास आहे? दाब तुंबून राहिली, इथे दाब तुंबती। मग याच्यामुळे मच्छर मच्छर दवा सारी पडून राहिले इथे। मुलं आजारी पडले का? हा, मुलं आजारी पडतो आमचे। लाईट किती वेळ राहते? हा, लाईट चालते का चांगली? हा, लाईट चालते 2-3 वेळा। फक्त ग्रामपंचायती ते मुरुम टाकत, हा, ग्रामपंचायतीन रोड नाही येत काय आमच्याकडे? रोड पाहिजे का? हा, रोड पाहिजे आम्हाला। अजून काय काय पाहिजे? काही नाही पाहिजे आम्हाला, रोड पाहिजे आम्हाला। तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? आम्ही नाही करत लाडकी बाईचे, आम्हाला पगार भेटते। पगार भेटतो का? हा, धान्य मिळतं? धान्य नाही मिळत आम्हाला। 20 किलो भेटतो। 4 लोकांचे नाम आहे आमच्या। 4 लोकांचं 20 किलो। 20 किलो अपंगाचं कार्ड नाही का? काही नाही निघत, देत नाही? नाही देत आले। काय म्हणतात ते? नाही एकच घरकुल भेटलं? घरकुल भेटला, अजून आला बांधला का? हा, नाही अजून आला नाही। घरकुल साठी किती पैसे घेतले त्यांना? काय नाही घेतले। काही पैसे मागताय? आमच्या घरासमोर गटारी आहे, ते गटारीचं अजून बी 10-15 वर्ष आमदार झाले, 2-3 सरपंच झाले कोकणी जोग्यात, पण अजून बी व्यवस्था काय केली नाही। हे गटारीची, हे जोगे तांडा, सावित्रीबाई जगन राठोड। किती वेळेस गेले ग्रामपंचायत मध्ये गटर पाहिजे म्हणून? 15,000 गेली। काय म्हणतो सरपंच? आता ते जुने बदलले, नवीन म्हणतो, आता होईन। करू हा इथे येऊन पाहून गेले का? हा हा, आतो एक बार। देखील जो काय हा, मतदान केलं? मी सुनील केमराज चव्हाण, राहणार जोगे तांडा। इथून आमचे जे काँक्रिटीकरण झालेलं आहे, म्हणजे आमदार निधीमधून झालेलं आहे काम, पण हे 12 बायचा 12 रस्ता आहे, पण तिथं असं रस्ता म्हणून वाटत नाहीये। इथं रात्री कुठं यायला जर आम्हाला जर जाण्यायेण्यास जर जायचं असेल तर इथं आम्हाला रात्री गाडी काढता येत नाही, पायी वाटू सुद्धा येत नाही इथं। आणि त्या साईडला इथं गडारी सुद्धा, बाजूला गडारी सुद्धा आहे। गडारीचं पाणी हा सगळं नळामध्ये घुसतो। नळामध्ये एखाद्या जर नळ जर लीक जर असलं तर तो पाणी सगळं त्याच्या नळावाटे बाहेर पडतो। तर ते पाणी पिल्यामुळे सगळं लहान मुलं माझे आजारी पडत आहे सगळ्यांचे मध्ये। सरपंचाकडे गेले होते? सरपंचाकडे मी अर्ज सुद्धा दिला आहे, सरपंच काय तक्रार घ्यायला तयार नाही। सरपंच मला सांगतो, मी तुला लेखी देऊन टाकतो, तुला होईन जे पोलीस स्टेशनला तू कर। असं सरपंच काय बोलले? सरपंच म्हणजे आपले ते सरपंच, त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली, त्यांना अर्ज सुद्धा दिलेला आहे या बाबतीमध्ये, स्वतः बबलू तडवींना। काय उत्तर दिलं? त्यांना बोललो मी, म्हटलं हे गडारीचे केव्हा करणार आहे तुम्ही? ते बोलताय मला की तू डायरेक्ट, मी तुला लेखी देऊन टाकतो, तू पिंपळगाव पोलीस स्टेशनला जा आणि तिथं कंप्लेंट करून दे, ते पोलीस लोक बघतील म्हणलं। म्हटलं ग्रामपंचायत काम असल्यामुळे पोलीस लोक कशाला येतील इथं? हे काम ग्रामपंचायतचं आहे ना। अशी सगळी परिस्थिती जोगीची अशी? सगळी परिस्थिती अशीच आहे। इथला मेंबर कोण आहे निवडून? इथला मेंबर युवराज चव्हाण आता चालूच आहे। मेंबरला भेटले का? मेंबरला बी सांगून मेंबर सांगतो की जे मागच्या झालेलं आहे आता नवीन करू म्हणे, असे आश्वासन देतात ते फक्त। आमदार लोक इथं आले, जर आमदाराला जर आम्ही इथून जर बोललो इथून या साहेब, तर आमदार बोलतो आम्ही इकडे येणार नाही म्हणे। तर त्यांना आमदारांना इथं गार पाण्याची लाज वाटते यायला, असं आम्हाला वाटतं।